वजन कमी करताना लय मोठं सायन्स किंवा विज्ञान लावायची गरज नाही. साध्या साध्या गोष्टी आहेत. जेवढ्या तुमच्या चांगल्या हालचाली होणार तेवढं फॅट बर्न होणार, वेट लॉस होणार. होतंय काय, आपण खातोय लयतलं वजन वाढतंय म्हणून लयतलं 2च वेळा खातोय. आता 2 वेळा खाण्याच्या नादात तुम्हाला कळत नाही की बॉडीला पण ऊर्जा तयार करण्यासाठी त्याला परत ऊर्जा देणार कुठून, म्हणून ती फॅट स्टोअर करते. म्हणजे फॅट स्टोअर करताना आपल्याला वाटतं मी कमी जेवतोय किंवा 2च वेळा खातोय तरी पण माझं वजन कसं काय वाढतंय. बॉडीला आपली झोपली असते तरी पण तिला तिच्या ब्रेनसाठी सुद्धा वापर करायसाठी तिला ऊर्जा लागते. मग अशा वेळी ती काय करते, तिला माहित झालं की तुम्ही 2च वेळा खाताय आणि पुरेसं न्यूट्रिशन देत नाही, त्यावेळेस ती बॉडी फॅटमध्ये रूपांतर करते का, तर तिला नंतर वापरासाठी ती ऊर्जा तयार करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने आपली फॅट वाढत जाते. ह्याच्यात जास्त सायन्स लावत बसायचं नाही. मी मराठी भाषेत एकदम सांगत असतोय. लय मोठं सगळं तुम्हाला डीपमध्ये सगळे शब्द वापरत बसलो तर कुणालाच काय कळणार नाही. त्यामुळे आपल्या मराठी बांधवांना आणि आमच्या माता भगिनींना साध्या सोप्या गणितात म्हणजे भाषेत कळायला पाहिजे. आणि हा वजन कमी करण्यासाठी जो काही इतका मोठा डोंगर उभा केला सर्वांनी, काही नाही, साधं गणित आहे. फक्त लक्षात ठेवा, हालचाली हालचाली हालचाली. व्यायामाला कारण सांगायची नाहीत, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.